हॅलो, मराठीयन्स किचनमध्ये आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल चिकन बिर्याणीची रेसिपी। सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कुकर तापायला ठेवला आहे। त्यामध्ये 3 पळी तेल टाकलं आहे। आता यामध्ये आपल्याला अख्खे मसाले टाकायचे आहेत। दालचिनी, काळी विलायची, हिरवी विलायची, मिरे, लवंग, शहाजिरे आणि तेजपत्ता। हे सगळे एक अर्धा मिनिट परतल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला 3 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत। कांदा या फोडणीमध्ये आता आपल्याला एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा यामध्ये व्यवस्थित परतवून झालेला आहे। इथे आपल्याला आता वाटण टाकायचं आहे। या वाटणामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, आले, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे, ते यामध्ये टाकायचे आहे। आता हे सुद्धा यामध्ये एकदम खरपूस होऊस्तर परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला खूप जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही। इथे पाहू शकता तुम्ही ही आता फोडणी एकदम व्यवस्थित परतवून झालेली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे धना पावडर टाकते आहे। धना पावडर या फोडणीमध्ये थोडीशी परतवून घ्यायची आहे। छान असा खमंग वास या फोडणीचा येतो आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा किलो स्वच्छ धुतलेले चिकन टाकायचे आहे, ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। चिकन या फोडणीमध्ये 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे चिकन व्यवस्थित परतवून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण तांदूळ यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही अंदाजाने यामध्ये मीठ टाका, म्हणजे नंतर परत मीठ टाकण्याची गरज पडणार नाही। आता परत एकदा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर यामध्ये मी इथे अर्धा किलो तांदूळ घेते आहे, तर त्याच्या दुप्पट पाणी यामध्ये मी टाकणार आहे। पाणी आपल्याला परत यामध्ये टाकायचं नाही, अशाच अंदाजाने पाणी यामध्ये टाका। आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आता चिकन यामध्ये शिजलेलं आहे। इथे मी 1 लिंबाचा रस टाकते आहे आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये टाकते आहे। इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। कोलम तांदूळ या बिर्याणीसाठी एकदम परफेक्ट आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरला परत झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या परत करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ही बिर्याणी पण एकदम मस्त तयार झालेली आहे। खूप टेस्टी ही बिर्याणी लागते। खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता केलेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा।